महाराष्ट्रामध्ये जिकडे कारवाई होत असेल तिकडे आम्ही सगळीकडे आम्ही त्या स्टुडंटच्या पाठीशी आहोत. कुठेही काही होणार नाही त्यांना, याची गॅरंटी आम्ही घेतो. हे जे तुम्ही जे पाठवतायत पोलीस की दररोज काहीतरी एक नोटीस येईल, घाबरायची गरज नाहीये. 0 FIR आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परवाचं मी सुरुवात करायची झाली तर परवा जेव्हा मी दिल्लीला पोहोचलो तेव्हा मला सकाळी एक बातमी आली की सोनम वांगचुक सरांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. नंतर जेव्हा मी हॉटेलला पोहोचलो तेव्हा मला कळलं ज्या प्रकारे 5-6 लोक सिव्हिलमध्ये आले. मी काही व्हिडिओज बघितले, सिव्हिलमध्ये आले. त्यांनी सांगितलं आम्ही डॉक्टर्स आहोत. एक पांढरा कपडा घेऊन आलेले आणि गुंडाळून घेऊन गेलेत त्यांना, गुंडाळून. मला त्यावेळेला सोनम वांगचुक नाही तर मला आपली लोकशाही दिसली. एक माणूस 20 दिवस उपोषणाला बसलाय, एवढा मोठा माणूस, त्याच्याशी तुम्हाला चर्चा करावीशी वाटत नाही. 20 दिवस उपोषण झालं, तुम्ही त्याला असं उचलताय. केंद्रातनं कोणाची इच्छा नाही झाली की जाऊन त्यांच्याशी एक चर्चा करावी. तो विषय तेव्हाच संपला असता, त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं असतं. पण कोणाचीच इच्छा नाही झाली की जाऊन भेटावं तरी. ते झाल्यानंतर मी अभिजितला तिकडे भेटलो. मी त्याला विचारलं की सकाळपासून काय झालं. मी त्यांच्याकडे माहिती घेतली आणि मी सोनम वांगचुक सरांची तब्येत विचारली, काय परिस्थिती काय तिकडे. आणि मी तेव्हा निघालो. कालचा जो दिवस होता, मी त्या दिवशी पण बोललो की आपल्या देशाच्या राजकारणातला सगळ्यात काळा दिवस आहे, डार्केस्ट डे आहे आपला. त्या दिवशी पण बोललो. मला माहिती आहे तुम्हाला पण कुठेतरी वाटतंय आपल्या डोक्यात की हे आपलं लोकशाही कुठेतरी आपली हलते. ह्या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय आणि असा माज काय हे मला कळत नाहीये. कारण शेवटी 29ला आमच्या हातात असणार आहे तुम्हाला बसवायची तिकडे ताकद की नसणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांची तुम्ही ही परिस्थिती केली आहे. काल मी सगळं संपूर्णपणे बघितलं. तुम्ही टिअर गॅस फेकताय लोकांवर, तुम्ही लाठीचार्ज करताय. मी दिल्लीचा एक व्हिडिओ बघितला. दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते पोलिसांनी. मला माहित नाही तुमच्याकडे आलाय की नाही. तो खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना. हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत. नीटच्या पेपर लीकमुळे 20 मुला-मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. त्याला तुम्ही खिळे घुसवून लोकांना मारताय. ही कुठची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मुलींवर पोलीस हात उचलतायत, काठ्या उचलतायत. तुम्ही भाजपचे पोलीस आहात की तुम्ही राज्याचे पोलीस आहात. ज्या तुम्ही निवडणुकीला ज्या वेळेला तुम्हाला लाडकी बहीण सुचते ती गेली लाडकी बहीण, फक्त तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून. ही कुठची परिस्थिती आणली आपण. हे काय, मला बघून भीती वाटली, राग वाटला. मला काय मला बोलायचं कळत नाही. कोण बोललं. त्या फेसलेस लोकांमुळे तुम्ही तिकडे बसलाय. त्या खुर्चीवर तुम्ही ह्या फेसलेस लोकांमुळे बसलाय, हे विसरू नका तुम्ही. जसे तुम्हाला बसवू शकतात तसे उचलू पण शकतात. कुठे गेले आता भाजपचे प्रवक्ते, कुठे गेले सगळे सकाळी बोलणारे. ह्या विषयावर बोलावंसं नाही वाटत त्यांना. नीच राक्षसी प्रकारचं राजकारण चालू आहे, खूप भीषण चालू आहे. हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आणि इन जनरल मला वाटतं की सगळे पक्ष सोडा, सगळे राजकारणी सोडा, पत्रकारांना जरी फ्री हँड मिळाला ना तुमच्या डोक्यातल्या गोष्टी दाखवायला, तुम्हाला जे पाहिजे ते दाखवायला, तरी तुम्ही त्याला घरी बसवा. हा मला माहितीये तुम्हाला फ्री हँड नाहीये, तुमच्यावर प्रेशर आहे, हे मला माहितीये. पण हे खूप नीच प्रकारचं चालू आहे काहीतरी. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं की आंदोलन दिल्लीलाही सुरू आहे, मुंबईतही सुरू आहे. पण जिकडे आंदोलन करायला गेलं तिथंच लोकांना उचललं जात आहे.
आंदोलनाची मला ताकदच आपण सर्वसामान्य दिल्लीचं तर मी तुम्हाला विकृती सांगितली. मुलींचे कपडे फाडले, काठ्यांमध्ये खेळ ठोकून लोकांना मारले, टिअर गॅस फेकलाय, आणि हे पार्लमेंटच्या बाहेर जिकडे पंतप्रधान आत होते. मुंबईचं मला फक्त एवढंच बोलायचं, महाराष्ट्राचं एवढंच बोलायचं की पोलिसांनी कुठेतरी सहानुभूती दाखवावी. तुमच्यावर प्रेशर आहे मला माहिती आहे, पण तुम्ही जेव्हा आंदोलनास्थळी जाता तुम्हाला कळलं पाहिजे की तो आतंकवादी नाहीये, हा एका विषयासाठी भांडतोय. त्याला त्याच्याशी कसं वागणं पाहिजे, की कसं काय काय केलं पाहिजे. तुम्ही स्टुडंट्सना घाबरवताय. मी सरप्राईज्ड आहे, ज्या सरकारला लोकांनी एवढ्या प्रेमाने बसवलं, एवढं बहुमत दिलं, ते सरकार आज लोकांशी असं वागतंय. नीट हे आता मी तुम्हाला सांगतो, हे अख्ख्या देशभर पेटणार, हे शांत बसणार नाहीत लोक. सरकारमधलेच प्रतिनिधी म्हणतात, सदाभाऊ खोतांचं आजचं स्टेटमेंट आहे की आंदोलन करणारे काही दहशतवादी देखील होते. इतकंच नाही तर दहशतवादी होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं ते म्हणाले. सदाभाऊ खोत आंदोलकांमध्ये दहशतवाद्यांचं आंदोलन होतं. इंडी आघाडीच्या सहकार्याने दहशतवाद्यांचं आंदोलन इंडिया होतं असं आघाडी म्हणतात. देखील दहशतवाद्यांना सपोर्ट करते अशा अर्थाचं लिखाण आहे. हे सगळे दहशतवादी आहेत जे उतरले ते. मग तुम्ही चुका केल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणारे सगळे दहशतवादी आहेत. मला हेच कळत नाही. पुरावे द्या, आम्हाला पुरावे पाहिजे. दहशतवादी तर आमच्या आजूबाजूला टेररिस्ट चालतात, आम्हाला पुरावे पाहिजेत. मला पुरावे पाहिजेत. आता ह्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन चेंज नाही करू, मला पुरावे पाहिजेत. त्या माणसाचा जो माणूस बोललाय ना त्याच्याकडनं मला पुरावे पाहिजेत की हा माणूस दहशतवादी आहे. दहशतवादाचे पुरावे तर आपल्याकडे असणार ना, तुम्ही त्यांना एवढं लेबल करताय. मला पुरावे पाहिजेत. जो माणूस आपल्या बाजूला फिरतोय तो दहशतवादी असेल तर आपल्याला भीती वाटली पाहिजे. काय नीच प्रकारे तुम्ही काय लोकांना लेबल करताय दहशतवादी म्हणून, जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात. मुख्यमंत्री असं म्हणतात की काही जणांचा हेतू चांगला असू शकतो आंदोलन करण्यामागचा, मात्र या मागे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न या आंदोलनामधून केला जातो. कशी काल ज्या प्रकारे चैत्यभूमीला जे काय सायलेंट प्रोटेस्ट होता, मी बघितलं ते सगळं. शांततेत प्रोटेस्ट चालू होता. काय त्या मुलांनी काय केलं, पोलिसांवर हात उचलला किंवा काय केलं? मला वाटतं पोलिसांनी पण काळजी घेतली पाहिजे थोडी या मुलांची. 20 लोक गेली आहेत, त्याच्यासाठी अख्खा प्रश्न उभा राहिलाय. आणि आज हा नाही राहिला आणि ह्या माणसांनी राजीनामा नाही दिला तर अशाच निर्लज्जपणे सगळं कारभार चालू राहणार. एक एक्झाम्पल आपण सेट केलं पाहिजे. आणि मी खरंच सांगतो, भाजप जे करतंय आज त्यांनी हे भोगायला पण तेच असणार, कारण कधीतरी ते विरोधी पक्षात असणार. खूप चुकीचा पायंडा पडलाय. सर गेल्या 11 वर्षात आपण जर बघितलं तर मोठमोठाली अनेक आंदोलन झाली. दिल्लीच्या नंतर झाली. दिल्लीच्या वेशीवरती शेतकऱ्यांना रोखलं गेलं, त्यांच्यावर देखील जी काही परिस्थिती होती आम्ही ती बघितली. कारण तीच परिस्थिती त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या बाबतीत होती. नेमकं हे सगळं होत असताना यांना निवडून तरी देतं कोण, आणि येत्या काळात मतदारांना काय आवाहन कराल? नाही, येत्या काळात आता मला 3 वर्षात काय परिस्थिती असेल मला माहित नाही. हे काहीतरी क्रिएट करतील. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भरकटू नका. हे विषय लक्षात ठेवा. ते 4 वर्ष तुमची मारतात आणि 1 वर्ष तुमच्या प्रेमात असतात. खरे दहशतवादी ही सरकार आहे. आणि हे आता देशभर पेटणार, एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.